नमस्कार, मी मीरा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मला माहीत आहे की व्हिडिओ थोडा लेट झाला आहे, पण काही नेटवर्क इश्यूमुळे तो मला अपलोड करता आला नाही. धनश्रीचा व्लॉग आणि या व्हिडिओमध्ये खूप गॅप पडलाय, पण इथून पुढे मी ट्राय करीन की व्हिडिओ वेळेवरच येतील. चॅनलवरचे सगळे रेसिपी व्हिडिओज रेकॉर्ड करणे किंवा एडिट करणे या सगळ्या टेक्निकल गोष्टी माझा मुलगाच करतो. व्हिडिओ लेट न व्हावेत, ते वेळेवर अपलोड व्हावेत यासाठी व्हॉइस ओव्हर पण माझा मुलगा करेल. त्याला पण कुकिंगची खूप आवड आहे. माझ्यापेक्षा सुद्धा तो छान एक्सप्लेन करेल. मी व्हॉइस ओव्हर केल्यामुळे व्हिडिओ बघताना थोडा वेगळा वाटेल, पण व्हिडिओ आणि व्हिडिओमधली रेसिपीची पद्धत ही आधीसारखीच एक्झॅक्टली सेम असेल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर आणि वेळ न घालवता वळूया आजच्या रेसिपीकडे. आज आपण सगळ्यांची फेवरेट पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो कॉलीफ्लॉवर घेतले, 4 मीडियम साईजचे बटाटे, पाव किलो शिमला मिर्च, 1 गाजर, 1 बीटरूट आणि मटार हे फ्रोझन घेतलेत. याची क्वांटिटी 6 ते 7 जणांना होईल इतकी आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यात भाज्या जास्त किंवा कमी करा. आता सगळ्यात पहिला आपण भाज्या कुक करून घ्यायच्या. त्यात 4 ग्लास पाणी घालून मिक्स करून कुकरवर 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. तीन शिट्या झाल्यात. तुम्ही बघू शकता भाज्या सगळ्या प्रॉपर कुक झाल्यात. आता यातलं सगळं पाणी काढून कढईला ठेवून द्यायचं. आता सगळ्या भाज्या बारीक मॅश करून घ्यायच्या. मॅश करताना होईल तितकं बारीक मॅश करायचं. बारीक मॅश केल्यामुळे पावभाजीला छान टेक्स्चर येतो. मॅश करून याची कन्सिस्टन्सी अशी पेस्टसारखी करून घ्यायची. तर आता नेक्स्ट स्टेप: पावभाजी बनवायसाठी तुमच्याकडे कढई जर मोठी असेल तर तीच वापरा. सगळ्यात पहिला कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल थोडं जास्तच घ्या. फोडणीसाठी 6 ते 7 कांदे आणि 6 ते 7 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आणि शेवटला ॲड करायसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची. तेल गरम झालं की त्यात बटर ॲड करायचं. त्यानंतर बारीक चेचून घेतलेली लसूण ॲड करायची. त्यात जिरं घालायचं. बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. यात 1 किंवा 1.5 चमचा आलं पेस्ट ॲड करायची. कांदा थोडा भाजला की यात टोमॅटो ॲड करायचा. यात चवीनुसार मीठ घालायचं. हळद घालायची. हे सगळं एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे पण थोडं मॅश करून घेऊ शकता. त्यानंतर यात तिखट घालायचं. जर तुम्हाला पावभाजी ही झणझणीत आवडते तर तुम्ही यात एक्स्ट्रा तिखट ॲड करा. त्यानंतर यात तुमच्याकडे अवेलेबल असलेला कोणताही पावभाजी मसाला ॲड करायचा. आता यात आपण मॅश करून घेतलेली भाजी घालायची. भाजी थोडी थोडी घालत मिक्स करून घ्यायची. भाजीसोबतच भाजीचं बॉईल केलेलं पाणी यात थोडं ॲड करायचं. त्यामुळे पावभाजीला थोडासा पातळ टेक्स्चर येतो. जर पावभाजी खायला तुम्हाला जाड आवडते तर तुम्ही यात पाणी ॲड करू नका, आणि जर पातळ हवे असेल तर तुम्ही पाणी यात ॲड करा. त्यानंतर असं थोडं तेल सुटेपर्यंत पावभाजी मिक्स करून घ्यायची.
जर तुम्हाला पावभाजीमध्ये बटरी टेस्ट आवडत असेल तर तुम्ही यात आणि एक्स्ट्रा बटर ॲड करा। अशा प्रकारे पावभाजी तयार आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही गार्निश करा। आता फक्त पाव भाजायचं बाकी आहे। आपण लगेच पाव भाजून घेऊया। पाव भाजून घ्यायसाठी तव्यात थोडंसं बटर घ्यायचं, त्यात थोडंसं तिखट ॲड करायचं, ज्यामुळे पावला एक वेगळी टेस्ट येते। बटर पूर्ण पावाला लावून असं दोन्ही साईडने भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे। ही पावभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेलच। आणि हा शॉर्ट अँड सिंपल रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। या थोड्या डिफरंट व्हिडिओवर तुमचे काही मत असेल, तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही मिस्टेक वाटले असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारायचं ट्राय करीन। आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला असेच रेसिपी व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी आता भेटेन नेक्स्ट रेसिपी व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।